ब्लॉग्समध्ये. हे बघा आमच्या इकडे पाऊस किती मस्त पडतो बघा, दिसते का? आमच्या इकडे पाऊस इतकं मोठं पहिल्यांदा पडलाले आहे की नाही. आणि हे बघा इथं आमची म्हातारी कशी बिड्या वडलेली. सगळं आवरून म्हणलं होतं जरासं व्हिडिओ शूट करायला जावं, तर मध्ये 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 पाऊस येऊन बसला. आता कायच करावं. हा पावसानं तर नुसतं दुष्काळी 13वा महिना आणलाय. हे बघा पाऊस. आणि सकाळी असं ऊन होतं, बापरे एवढं तापलेलं ऊन होतं. आणि आता काही पाऊस पडला नाही. कपड्यांचा राडा बघा माझा, दिसते का तिथं? मला ठेवायलाच काय पण नाही. हे इथे टावेल घातली बाळा, नुसते पायऱ्याने कपडेच कपडे. मम्मी मम्मी तर वेगळी दिसलाली बाबा ह्या ह्याच्यामध्ये. इकडे या. आवाज तुम्ही कसे दिसता पाहू येतात. काय माहिती मध्ये चालता चालता झाले ते. मम्मी वेगळीच दिसायली. पण हे बघा इकडं, तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा. आम्हाला जायचं होतं ब्लॉग बनवायला, पण मध्येच पावसानं असं गोंधळ घातला. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पडत आणि जेव्हा नको तेव्हा पाऊस पडते. काय करा म्हणून काही नाही. आज संध्याकाळी मस्तपैकी लाईव्ह घ्यायची, लाईट असली तर. इथं लाईटीचा एक असा प्रॉब्लेम आहे, लाईटच नसती. काय सांगा आणि काय नाही. असा डोक्याला ताप झालाय नुसता. लाईट राहत नाही, गरमी होती, आडरा नाही, भीती वाटती, सगळंच आहे. तो एक फोटो नवीन आणलाय, तो महाराजांचा फोटो पहिलेच आहे. आणि हा आता माझ्या पिल्ल्याचा आहे, कृष्णा माझा. ते कपाट एक किचनमधून कधी वर जाते काय माहिती. किचनमध्ये खराब होऊन चालले म्हणून सांगितलं तर ऐकणार. होय हो, ते कपाट कधी नाही. मम्मी कशी दिसायलीस तू? सगळं निळं निळच दिसून चाललंय. बंद करून चालूच केले. मम्मी वेगळीच दिसला ती भूतासारखी. होय, करमल आलंय का ना मम्मी तुला इथं? करमत आहे का? मन लागलाले? बाया आहेत. त्या बायाचाच व्हिडिओ करायचा होता आज मला. ते बाया तयार झाले आणि पाऊस आला. आता पाऊस थोडंसं बारीक झाले, बघतो थांबलं तर. जर थांबलं पाऊस, जमलं तर गार्डनमध्ये जातो. म्हणजे इथे एक छानसं गार्डन आहे मन, बाजूच्या ताई सांगितल्या. तर मग ते गार्डन बघायला जायचं होतं आणि लेकरांना पण घेऊन जायचं होतं. तर मग बघून येतो. माझा घसा बसला आहे, प्लीज ॲडजस्ट करून घ्या. असाच आवाज येईल. इतना के बल का के. तुला करला आले मी. गेली झोपी, लाईट नाही ते. आज तिचं गेलं सुंदरी सुंदरी मी मनाची सुंदरी, आहे की नाही. सिरियल गेला आजचं तिचं. ते सिरियल चालू झालं, सिरियल संपेपर्यंत उठत नाही. ॲड आली तरी उठत नाही. ती सिरियलच. आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतो, बाकी कसलाच आवाज येत नाही. ना गाड्यांचा, ना घोड्यांचा, ना कसलाच गर्दा नाही. पोल्युशन नाही आहे आमच्या इकडं. आम्ही एवढ्या चांगल्या ठिकाणी राहतो की काय सांगावं. दुकानला जरी जायचं म्हणलं तर 2 किलोमीटर ना इथून, 2 किलोमीटर लांब पायी जावं लागतं. इथं आजूबाजूला काहीच नाही आहे. काइंड युअर इन्फॉर्मेशन. अशा ठिकाणी आम्ही घर घेतलेलं आहे. झालं अजून निळं झालं. काय झालं परत निळं. बाई ग बाई, हा काय प्रकार. बाई रस प्यायला ये म्हणले माय. ए रस प्यायला ये म्हणले माय. रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला
नाईट करून आलेत, झोपीचा पत्ता नाही माणसाच्या. त्यांना तरी काय म्हणावं, लाईट नाही ते कुठलं झोपणार आहेत जागी असताना. रात्री मी वाढून येते. पुन्हा कधी गेली की मला माहीत नाही. मी गेले झोपी, मला लाईट गेलेला बी पत्ता नाही, आलेला बी पत्ता नाही. पण राष्ट्रभाषा आहे ना ताई. इकडे बघून सांगा बाबा. हिंदी पण राष्ट्रभाषा आहे ना ताई. हो, पण आपण महाराष्ट्रातले आहेत ना, तर मराठीच बोलायला लागेल ना. नाही, बोललं पाहिजे. हां, व्यवहारासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी सगळंच आलं असले पाहिजे. हो, सगळंच पाहिजे. अजून कुणाचं काही मत? हे पाऊस काही जाऊ दे ना आम्हाला. हे इथं सगळ्या लेडीज तयार होऊन बसल्यात. टाइमपास काय सांग, काय म्हणलं आता? बाजते चोर बैठे म्हण चोर. हा, हे सगळे चोर आहेत म्हणा. हे सगळे यांच्या सगळ्यांचं ना की नाही तिथे पोस्टर लावलेलं आहे, जर कुणाला सापडले तर सांगा. हे बघा 5 जण, आणि सगळ्यात आधी तर की नाही याच सांगा, ह्या गदड्याचं. आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये, आणि आमचं गार्डन पहा किती छान आहे. दिव्या, हे गार्डन पहा किती छान आहे. सांग या गार्डन बद्दल. तुला काय माहिती आहे, कधीपासून येते? 9-10 वर्षापासून. बापरे, 9-10 वर्षापासून येते तू? बर, छान वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा. आमचं गार्डन आवडलं का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, लव यू.